या ठिकाणी सचिन अहिरांनी या ठिकाणी आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की आम्ही जे भाकीत करत होतो ते भाकीत आता जवळपास सत्य व्हायला निघतंय. अजून किती आमदार संपर्कात असे किती ऑपरेशन सुरू आहेत गुप्त? कसं आहे, ही गुप्तता ठेवावी लागते ना काही गोष्टींची. अजूनही सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना सचिन अहिर यांच्यासारखे अनपेक्षित चेहरे पक्ष प्रवेश करू शकतात. तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहे. कधीपर्यंत हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल? ते आमच्या दाढीवाल्या बाबांच्या हातात. सर आता खरं तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावं अशी प्रतिक्रिया देतात. वरळीमधला एक प्रमुख चेहरा जो आहे पक्षात घेतलाय आदित्य ठाकरेंची सपोर्टिंग सिस्टीम होती निवडणुकीच्या काळामध्ये. सचिन अहिरांचा बेस आहे वरळी, काडर बेस वरळी आहे. आदित्य ठाकरेंना धक्का आहे का निवडणुकीच्या आणि एकंदरीत राजकीय करिअर? हे बघा, सगळ्यांनाच धक्का आहे. कारण की काय आहे की त्या ठिकाणी मी नेहमी बोलत गेलो की एकच माणसाचं ऐकलं जातं, तो सांगतो तेवढ्याच पद्धतीनं बोललं जातं आणि जे आमदारांना अपेक्षित आहे, जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे ते काहीच होत नाही. त्याच्यामुळे हे सगळे किल्ले ढासळले जात आहेत आणि मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टीमागे आजचं कारण नाही आहे, हे बरेच कारण आहेत आणि अजून तुम्ही बघा पुढे किती होणार. डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा एक समोर येताना शिवसेनेकडून भरलाय ना अर्ज. नीलमताई सुद्धा उपसभापती या पदासाठी इच्छुक होत्या. नीलमताई देखील टेक्निकल ते बघतील आता. नीलम गोरे असेल ना, नीलमताई देखील उपसभापती पदासाठी इच्छुक होत्या आणि इतर आलेल्या नेत्यांना तुम्ही संधी एकच दिली. पद्धत आहे, कोणी किती इच्छुक असलं तरी मुख्य नेते ऐनवेळेस ज्याचं नाव सांगतात ते सगळं मान्य करतात. कधी ठरलं सचिन अहिरांचं नाव? म्हणजे कारण आता डायरेक्ट व्हिडिओ झाले सचिन अहिर यांना उमेदवारी द्यावी किंवा ते येणार, हे कधी ठरलेलं? तिथं आम्हालाही माहित नाही. आमचे बाबा काय करतात आम्हाला माहित नाही. याची कारण काय? वारंवार ठाकरे गटाची सगळी लोक तुमच्याकडे तुम्हाला तेच सांगितलं की आमदार, कार्यकर्ता, सर्वसाधारण कार्यकर्ता, पक्षाचे काही कार्यक्रम, पक्षाचे आंदोलनं, पक्षाची दिशा ही ठरत नसल्यामुळे प्रत्येकाला उदास येत आहे. आम्ही पण शिवसेनेत काम केलं, ते आम्ही सत्तेत नव्हतो, पण एक कार्यक्रम असायचा की इथं आंदोलन करा, इथे पक्षाचे मेळावे घ्या, इथे शाखा ओपन करा, या ठिकाणी असं करा. आता काय आहे, एवढा महाराष्ट्र दौरा उद्धव ठाकरेंनी केला आणि त्यानंतर ही फूट पुन्हा एकदा. ते तर डॅमेज कंट्रोल करण्याकरता फिरताय ना, पण इकडे डॅमेज सुरूच आहे. ते म्हणतात की आता किती लोकांना आवरणार आहे. आता पुन्हा वरडीमध्ये सभा घ्यावी लागेल. नेते सर, खासदार जरी गेले तरी शिवसैनिक माझ्यासोबत आहे असं ते वारंवार म्हणतायत. आहे ना, कार्यकर्ते असणार बरोबर, पण आता हे वरडीमध्ये पुन्हा आता आदित्य ठाकरे सभा घ्यावी लागेल.